हाय, हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी तुम्ही इथं पाहिलं असेल, की तुम्ही घेतलेला आहे भोपळा. तर कशासाठी तुम्ही थंबनेलवरून किंवा टायटलवरून ओळखले असेल, पण हो, त्याच्यापेक्षाही आपली रेसिपी ना आजची खूप छान आणि भारी होणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. आपली आजची रेसिपी जी आहे ना, तर डाएट स्पेशल पण आहे आणि हो फ्रेंड्स, सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रावण स्पेशल आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, की ह्या श्रावणमध्ये ना बऱ्याच भाज्या खाऊन कांटाळा येतो. पण अशी काही ही हेल्दी, पौष्टिक रेसिपी आहे ना, तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि कशी बनवायची पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल. त्याच्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि एक छोटीशी आठवण करून देते. काय होतं, की व्हिडिओ पाहता ना तुमच्या लक्षातच येत नाही, की ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, व्हिडिओला लाईक करायचे. म्हणून आत्ताच आठवण करते आणि हो, व्हिडिओ संपायच्या अगोदर आहे ना, आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ ना स्किप न करता असं पुढे कंटिन्यू पहा. तर सर्वात आधी पाहिलं असेल, की आपण काय केलंय, जिथे ना 1 वाटी शेंगदाणा होता ना, त्याला थोडंसं भाजून घेतले आणि मिक्सरमध्ये काय केलं, त्यात छोटासा ना आबडधोबड असा कूट करून घेतलेला आहे. आता त्याच मिक्सर जारमध्ये तर 5 ते 6 हिरवी मिरची घेतलेली आहे. आता तुम्हाला तिखट किती पाहिजे आणि त्याच्यानुसार हिरवी मिरची घेऊ शकता. पण आताच्या ज्या मिरच्या आहेत ना, खूप तिखट आहे. पण अशाच पद्धतीने मी काय केलं, 5 ते 6 हिरवी मिरची घेतली, मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. आता इथं तुम्ही पाहताय, इथं मी घेतलेला आहे भोपळा. दुधी भोपळा जो आहे ना, तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे अगोदर आणि तुम्ही इथं पाहत असाल, की आपण काय केलं त्याची साल आहे ना, ती काढून घेतली आहे आणि त्याची जी मागची पुढची जी साईड आहे ती कट करून घेतलेली आहे आणि खिसणीच्या साहाय्याने इथं मी खिसून घेतलेलं आहे. आता ह्या खिसाला काय करायचं, ह्याच्यामध्ये जे पाणी आहे ना, ते सर्व काही काढून घ्यायचंय. कारण आपल्या ह्या रेसिपीमध्ये पाणी जर लागेल तरच आपण इथे यूज करणार आहोत. जर तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही हे पाणी इथं यूज करू शकता. तर तुम्ही इथं पाहत असाल, की ह्या भोपळ्याच्या खिसामध्ये बरंच काही पाणी निघलेलं आहे. आता हे पाणी जे आहे ना, जवळपास 1 वाटी जर निघलेलं आहे, तर तुम्हाला ह्या रेसिपीमध्ये जर आवडत असेल, तर इथे यूज करू शकता किंवा म्हणजे टाकूनही देऊ शकता. आता हे पाणी सर्व काही साईडला आपण आहे ना, एक ठेवून देऊया. आता ह्याला जे खीस आहे, तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. दिसायला भोपळा खूप मोठा दिसला, पण त्याचा खीस बघा तुम्ही केवढूचा निघलेला आहे. जवळपास 1 वाटी एवढा खीस निघलेला आहे. आता हा खीस जे आहे ना, तर मी फोडून घेतला. आता ह्याच्यामध्ये काय करायचंय? हेल्दी रेसिपी आहे म्हणल्यावरती सर्व काही हेल्दीच येणार आहे. हो, बाजरीचं पीठ आहे ना, ह्या पावसाळ्यात थंडीत आहे ना, चालतं. जर तुम्हाला नसेल बाजरीचं पीठ यूज करायचं, तिथं ना तुम्ही ज्वारीचं पीठही घेऊ शकता. इथं मी 1 वाटी घेतलेलं आहे बाजरीचं पीठ. त्याच्यासोबतच 1 वाटी इथं मी घेतलेलं आहे बेसन पीठ. थोडंसं इथे मी काय केलंय, जीरा ॲड केलाय जवळपास 1 टेबलस्पून इतकंच. त्याच्यासोबतच इथं मी घेतलेलं आहे पांढरे तीळ. ते पण 1 टेबलस्पून इतकं ते घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून इतकं ना मी कलर येण्यासाठी हळद घेतलेली आहे. त्याच्यासोबतच चवीपुरतं मीठ 1 टेबलस्पून इतकं इथं मी घेतलेलं आहे. लसणाची पेस्ट, लसणाच्या पेस्ट ना खरंच खूप छान टेस्ट येते. आपण इथं काय केलंय, 1 वाटी इथे घेतलेलं आहे कोथिंबीर. जेणेकरून आपण काय केले, कोथिंबीर जी आहे स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे. त्याच्यासोबतच जी हिरवी मिरची आहे ना, आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे, तीही ॲड केलेली आहे. आणि त्याच्यासोबतच जे शेंगदाणा कूट आहे ना, तेही ॲड केले. शेंगदाण्याच्या कूटने काय होतं, की एक वेगळीच आहे ना टेस्ट येते. जर तुम्हाला आवडत असेल, तर तुम्ही इथं टाकू शकता किंवा स्किपही करू शकता. भोपळ्याचा खीस आणि पीठ जे आहे ना, आपण एकत्र करून घेतलंय. आधी पाण्याचा वापर केलेला नाही. जसं आपल्याला पाणी लागेल तशाच पद्धतीने इथे थोडंसं पाणी घ्यायचंय आणि पाणी किती घेतले तेही तुम्ही पाहिलं असेल, की पाणी काय होतं, की आपण डायरेक्टली टाकलं, की पीठ पातळ होतं. अंदाजेपणे पाणी घ्यायचंय आणि पीठ आपलं मळायचं. जेणेकरून आपण भाकरीचं किंवा चपातीचं पीठ मळतो तशा पद्धतीने. तुम्ही तर पाहिलं असेल, की छानपैकी एक डो तयार झालाय. आता मी ह्या पिठाला काय केलंय, थोडंसं ना तेल लावून साईडला जवळपास 10 मिनिटासाठी ठेवून दिलं होतं. तुम्ही लगेचच करायला जर घेतलं तर काही हरकत नाहीये. तर इथं आपण आहे ना हेल्दी आणि पौष्टिक अशा पद्धतीने इथं मी काय करते धपाटे बनवतेय. भोपळा अशी चीज आहे, की जेणेकरून आहे ना सगळेच खायला कंटाळा करतात. पण काय होतं, की
वेगळ्या पद्धतीची आपण काही रेसिपी बनवली आणि घरच्यांना आवडणार नाही असं तर होऊ शकत नाही. आणि काय होतं की एक वेगळीच टेस्ट येते. तर तुम्ही अशा पद्धतीने मी सांगते म्हणून, की ही रेसिपी ना नक्कीच ट्राय करा. ह्या श्रावण महिन्यात म्हणजे काय होतं, की आपण बरेचदा काय करतो त्याच-त्याच भाज्या खाऊन आहे ना कंटाळा येतो. आणि हो, जेणेकरून कोण डाएट करत असेल ना त्यांच्यासाठी ही तर परफेक्ट अशी रेसिपी आहे. हेल्दी, पौष्टिक, कमी तेलामध्ये, कमी साहित्यामध्ये आणि हो, तुमचं पोट ना भरपूर बऱ्याच तासासाठी हे भरून राहील अशा पद्धतीची ही रेसिपी आहे. तर तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, की कपड्यावरती धपाटे जे आहेत ते बनवायला घेतात. पण मी म्हणलं आता थोडंसं आपण वेगळं काहीतरी करूया. माझ्याकडे ना बटर पेपर होते त्याच्यावरती थोडंसं पाण्याचा हात घेतलाय. जर तुम्हाला पाण्याचा हात घ्यायचा नसेल तर काय करायचंय तेलाचा हात घ्या आणि छानपैकी ना एक तुम्ही पाहिलं असेल कशा पद्धतीचं इथे ना जे धपाटे आहेत ते इथे मी थापून घेतले ते. मधोमध 2-3 होल केले ते जेणेकरून आहे ना त्याच्यामध्ये तेल देईन आणि खरपूस असे भाजले जाईल. तर छानपैकी काय करायचंय म्हणजे फिरून-फिरून असे धपाटे जे आहेत ना तिथं थापून घ्यायचे ते. तर आपला पॅन छानपैकी गरम झाला होता. त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेतलं. धपाटे जे आहेत ना, मी बनवून घेतल्यात. तर ते ह्याच्यावरती मी ॲड केलेत आणि तुम्ही पाहत असाल, आपले जे धपाटे आहेत, इतके छान दिसायला तर सुंदर दिसतात ते. पण तुम्हाला खरं सांगू का 10 पटीने म्हणजे खरंच इतकी टेस्ट ना त्याची खूप सुंदर लागत होते. म्हणजे तुम्हाला असं तोंडाला चव येईल अशा पद्धतीची ही रेसिपी आहे. जेणेकरून तुम्ही ना डाएटमध्येही 2 जरी खाल्ले ना, तर तुमचं बरेच म्हणजे 4 ते 5 तासासाठी तुम्हाला भूक लागणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यातही तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. भाज्या तर कंटाळा रोज तेच-तेच म्हणलं की नको असं वाटतं. पण ही रेसिपी ना वेगळ्या पद्धतीची काही ना काही आपण बनवतो. खरंच ही रेसिपी ना खूप छान बनते. आपला जो धपाटा आहे ना, तो छानपैकी कशा पद्धतीचा भाजून तयार झालाय, तर तुम्ही तर पाहू शकता. जर त्याच्यापेक्षाही तुम्हाला जर कमी तेल लावायचं असेल, तर तरीही लावू शकता. धपाटे आहे तशी भाजल्या जातील आणि खरपूस खायला लागतील. तर आपली फायनली ना धपाटे बनवून झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता हातावरती धपाटे घेतलेत आणि कशा पद्धतीचे एकदम पातळ असे झालेले आहे. दिसण्यावरूनही नाही, तर ही रेसिपी करूनही पहा. मग तुम्हाला कळेल की कशा पद्धतीचे बनते. चला तर मग हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा. आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं सपोर्ट करत राहा. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये छान-छान रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.